नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सगळीच जण जी आहे ती एकत्र बसलेली असतात आणि त्याच वेळेला सायली थालीपीठ खाते. सायली जेव्हा थालीपीठ खाते तेव्हा सायलीना त्या थालीपीठांच खूप जास्त असं कौतुक करू लागते आणि ती आता म्हणत असते की खरंच खूप उत्तम असे थालीपीठ झालेले, जगातले बेस्ट थालीपीठ म्हणतात ना तसे. मग आता सायली जेव्हा असं कौतुक करत बोलते ना तेव्हा इथे असणारा हा राकेश ना मध्येच तोडत म्हणत असतो की तू काय जगातले थालीपीठ खाऊन आलीये काजे करून, तुला या थालीपीठाची चव इतकी समजते ते असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना इकडे असणारी सायली, अर्जुन हे दोघंही जण राकेशकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे सुमन त्याला आता म्हणत असते, तिला जे वाटलं ते तिने बोलून दाखवलं. त्याचसोबत हे जे थालीपीठ आहे ना, सायली म्हणते की काय ना ते खास करून माझ्या आईन केलेलं आहे, त्यामुळे त्याची चव ही जगात भारीच आहे असंही आता म्हटलं जातं. तेव्हा सायलीला टोकत पुन्हा एकदा इकडे हा म्हणत असतो की मला एक गोष्ट सांग, ही तुझी आई कुठे आहे? जे तू बोलतेस की हे तुझ्या आईने केलेलं आहे, ही तुझी आई नाहीये असंही आता तो तिला बोलत असतो. तेव्हाच ना पुन्हा एकदा सुमनला धक्का बसतो, कारण राकेशना जे जे काही बोलत होता ते खूपच चुकीचं होतं आणि ते सुमनला पटत नव्हतं. तेच आता प्रतिमा आत्या जे आहेत ना त्या आता म्हणत असतात की हे जे आहे ते दिसतंय पण खरं तर ना तिचं आणि माझं नात हे ना आई लेकीचंच आहे. आमच्यामध्ये ते नातं कोणीही बदलू शकत नाही असं देखील प्रतिमा आत्या आता बोलत असतात. तेव्हा सायलीला भरून आलेलं असतं, कारण सायली ही प्रतिमा आत्यांना अगदी मनापासून आई मानत होती आणि तिला फक्त आता ऑफिशियली या सगळ्या गोष्टी हव्या होत्या आणि म्हणूनच तर मग ती आता फक्त त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होती. त्याच वेळेला इथे प्रतिमा आत्या एक घास सायलीला भरवता सुद्धा. तेव्हा सायलीला बरं वाटतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की अस्मिता बायाला घेऊन पुन्हा एकदा बाहेर निघालेली असते. जेव्हा बाहेर निघते ना तेव्हा आता तिला लगेचच तिथे असणारी कल्पना विचारते की आता कुठे जायचं, तू ठरवलं आहेस? तेव्हाच ना अस्मिता म्हणत असते की मम्मा, तुला तर माहिती आहे ना मी स्मितला घेऊन बाहेर जात असतेच, मग आज तू असं नवीन असल्यासारखं का विचारतेस? तू नको ना असं विचारत जाऊ असं देखील आता अस्मिता आपल या आईलाच म्हणत असते. तेव्हाच ना कल्पना तिला म्हणत असते, पण हल्ली ना तुझं बाहेर जाण्याचं प्रमाण ना खूप जास्त वाढलेलं आहे, त्यामुळेच मी तुला काळजीने हे सगळं काही विचारत असते. तेव्हाच तू मला नको एवढं विचारत जाऊ, कारण मला नाही वाटत की माझं काही चुकत्य. मी ना खरं तर ना विचार केला होता की बाहेर जावं, छान फिरावं आणि प्रत्येक गोष्टी काय कारण काय आहे ना प्रत्येक गोष्टी सांगत बसलो तर पुन्हा त्याचा गॅस असा प्रॉब्लेम होतो आणि म्हणूनच मी असा विचार केला की नको सगळं काही सांगायला. आणि मुळात आहे ना तुला एक गोष्ट सांगू का, की जेव्हा मुलं ना आपल्या आई बाबांपासून काही गोष्टी लपवतात त्याचं हेही कारण असतं की आई बाबांना या सगळ्याचा लोड व्हायला नको. आणि त्याचबरोबर मला हेही वाटतं की तुम्ही सगळेजण आमची काळजी करताना मग तुम्हाला या सगळ्याच टेन्शन नको याचाही विचार ना मनामध्ये येत असतो, बाकी काही सुद्धा नाही असंही आता ती म्हणते आणि तिकडं निघून जाते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून ती निघून जाते ना तेव्हा मात्र आता कल्पनाला वाईट वाटतं. कल्पना विचार करते की नक्कीच ना ही मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवते. मग तेव्हाच इथे टेन्शनमध्ये असणाऱ्या कल्पनाला इकडे असणारी विमल जी आहे ती आधार देत असते आणि म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, सगळ्या काही गोष्टी होतील ठीक. तुम्ही जास्त विचार केलात ना तर तुम्हाला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो असंही आता म्हटलेलं असतं. आणि ती आता कसं या सगळ्या काही गोष्टी सावरायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघंही जण जे आहेत ना ते एकत्र आता बसलेले असतात आणि एकत्र बसलेले असतानाच ना त्यांचं ड्रॉइंग काढणं सुरू असतं. ड्रॉइंग काढत असतानाच आता
त्यांच्या गप्पाही सुरू असतात. कारण अर्जुनला असं वाटत असतं की हा सॅटर्ड इरेजर आणला आहे त्यानिमित्ताने का होई ना सायलीला जुनं काही आठवेल. तेच त्यांच्या रूम बाहेर ना आता कान लावून ऐकतं इकडे राकेश असतो. राकेशला गडबड वाटत असते. राकेशला असंच वाटत असतं की नक्कीच ना या दोघांचं काहीतरी सुरू आहे, पण काय हे काही केल्या कळत नसतं. मग हे लोक काय बोलत असतील हाही विचार ना मनामध्ये येत असतो. पण इकडे आता सायली अर्जुनला त्याच्या रबर देते आणि म्हणत असते की आहा घे नको, तू विचार करूस इतका, तुला हवा आहे ना हा घे. अर्जुन, तू पण ना प्रत्येक वेळेला ना एका जागेवर बघ, तू हरभर ठेवत नाहीस, त्यामुळेच ना हे सगळं काही होतं असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना ती त्याला आपल्याकडे असलेले सगळे इरेजर्स देते आणि मग तेव्हा त्याच्या कुशीमध्ये विसावते. तेव्हाच अर्जुन खूप जास्त हॅपीली असतो आणि तो आता सायलीला म्हणत असतो की खरंच ना हे सगळं जे तू काही आता दाखवतेस सेम तसंच आपल्या भूतकाळात सुद्धा घडलेलं आहे आणि ते सगळं आता पुन्हा घडतंय ना. त्यामुळे ना मला एकदम ना त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवल्यात. तेच एकदम सगळं व्यवस्थित घडतंय आणि बघ ना तुला काही आठवतं का. तेव्हा सायली म्हणत असते की मला ना तेच तर आठवत नाहीये ना, मला फक्त असं नुसतं ना ब्लर ब्लर दिसते. तेच आता प्रतिमा आत्या दाराबाहेर आलेल्या असतात आणि प्रतिमा आत्या दाराबाहेर येऊन ना आता चर्चा करत असतात. तेव्हाच प्रतिमा आत्यांना इकडे राकेश त्या विचारत असतात की तू इथे काय करतोयस. त्यावर राकेश म्हणतो की काही नाही, मी सहज म्हणून या रूमकडे आलो होतो. मग ही रूम कधी खाली होणार आहे हाही त्याचा प्रश्न असतो. पण ही रूम तन्वीची आहे, त्यामुळे ह्या तन्वीच्या रूममध्ये सायलीचाच आता हक्क असणार आहे असंही आता बोललं जात असतं. त्यामुळे आता तो तिकडन गुपचूपणे निघून जातो आणि जेव्हा तो गुपचूपणे निघून जातो ना तेव्हा मात्र आता प्रतिमा सायली अर्जुनकडे जात असते. सायली अर्जुन सोबत बोलण्यासाठी सायली अर्जुन सोबत बोलण्यासाठी जात असतानाच इथे प्रतिमा आत्यांना एक कॉल आलेला असतो. त्यामुळे प्रतिमा आत्या कॉलवर बोलण्यासाठी का होई ना आता त्या थोड्या वेळासाठी बाजूला जातात. सायली अर्जुन आता डिस्कशन करत असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको विचार कर ना, तुला काही गोष्टी आठवतायत का, म्हणजे काही गोष्टी विचार कर. मग तेव्हाच ना सायली म्हणत असते की नाही ना, मी किती दान देऊ माझ्या डोक्याला, मला ना या सगळ्या गोष्टी स्पष्ट अशा दिसतच नाही का. असं होतं मला का या सगळ्या काही गोष्टी स्पष्ट दिसत नाही, या सगळ्याचं काय कारण आहे असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेव्हाच अर्जुन तिला कसं शांत करण्याचा पर्याय करत असतो. अर्जुन तिला म्हणत असतो की बायको प्लीज ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मला कळतं तुला त्रास होतोय, ते पण थोडं थांब, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, नको विचार करूस इतका. मग सायलीच असंच असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी मला स्पष्ट एकदम व्यवस्थित दिसायला हव्या आणि त्याच तिला दिसत नसतात आणि त्यामुळेच ना तिचा जीव नुसताना वर खाली होत असतो. तेव्हाच अर्जुन तिला सावरतो, तिला म्हणत असतो की नको नको त्रास करून घेऊ आणि असं बोलून आता तो तिला जवळही घेत असतो. आणि हे सगळं होत असतानाच ना सायली अर्जुनच्या खांद्यावर डोक ठेवून झोपलेली असते. प्रतिमा आत्या आलेले असतात आणि प्रतिमा आत्या आता बोलत असतात की काय झालं आहे, काही झालंय का. मग सायली आणि अर्जुन म्हणतात की काहीच नाही. तेव्हाच ना प्रतिमा आत्या सायलीला म्हणत असतात की सायली तुला काही हव्य का, म्हणजे जीवनामध्ये काही बनवायचं आहे का. सायली म्हणत असते की नाही प्रतिमा आत्या, काही चालेल असं काही विशेष नाही असंही आता सायली बोलू लागते. तेच दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो प्रतिमा आत्यांना म्हणत असतो की तुला काय होते प्रतिमा आत्या, काही प्रॉब्लेम झालाय का. प्रतिमा आत्या म्हणते की कधी कधी ना असं थोडंफार होतं, म्हणजे एकदा आठवतं स्पष्ट, कधी कधी नाही आठवत, त्यामुळेच ना ते थोडंसं असं विसरल्यासारखं होतं. पण ठीक आहे असंही बोलून ती आता बाजू सावरून घेते. तेव्हाच ना प्रतिमा आत्या म्हणत असते की हे तर काही नाही, आता तरी मला बऱ्याच गोष्टी आठवतात.
पण पहिल्यांदा ना काही गोष्टींमध्ये ना खूप जास्त त्रास व्हायचा. म्हणजे काही गोष्टी होत्या ना त्या नाही आठवायच्या. मग या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी हरवून जायचे. मग तेव्हाच विचार करायचे की असं माझ्यासोबत का होतं. पण हे सगळं ना तेव्हा घडायचं जेव्हा मला काहीच आठवत नव्हतं ना तेव्हा. पण नंतर आपण जेव्हा त्या सगळ्या काही गोष्टी नीट केल्या ना तेव्हा सगळं काही ओके झालं असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच आता इकडे प्रतिमा आत्ताना साईल विचारत असते की प्रतिमा त्या मला सांगा की जेव्हा हे सगळं काही घडलं होतं तेव्हा बघा ना आपण तो सीन रिक्रिएट केला होता. त्याच्या आधी तुम्हाला काहीच आठवत नव्हतं का? आणि मग सीन रिक्रिएट केल्यानंतर तुम्हाला नेमकं काय काय आठवलं? तेव्हाच ना सालीला प्रतिमाता बोलत असतात, जेव्हा आपण सीन हा रिक्रिएट केला ना तेव्हा खरंतर ना मला आधी वाटलं होतं की काय होईल आणि काय नाही. पण नंतर ना सगळ्या काही गोष्टी नीट झाल्या ना तेव्हा कुठे जाऊन बरं वाटलं. खरं तर ना मला सगळं काही असं स्पष्ट दिसत नव्हतं. पण जेव्हा तो महिप्त आणि ते जळत लाकूड त्याने आगीची जेव्हा भीती गेली ना तेव्हा मला सगळ्या काही गोष्टी ना एकदम क्लिअर आठवायला लागल्या. आणि सगळ्या काही गोष्टी समोर आल्या तेव्हाच तर महिप्त आणि ती आग या सगळ्या गोष्टी पुन्हा घडल्या ना तेव्हा माझे हे सगळं काही आठवायला लागलं. हे सुद्धा आता प्रतिमा आत्या सायलीला म्हणत असतात. तेव्हा सायलीला प्रतिमा आत्या म्हणतात की पण हे सगळं काही मध्येच कसं काही तू बोलायला लागलीस. म्हणजे मला हे कळलं नाही की तुला हे सगळं काही मध्येच कसं काय आठवलं. तेव्हा सायली म्हणत असते की काही नाही, मी सहज म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी विचारल्या. म्हणजे आधी मला वाटत होतं काहीतरी प्रॉब्लेम म्हणूनच, पण आता वाटते ठीक असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे असणारी ही जी सायली आहे ती मात्र खूप जास्त अशी विचार करत असते. तेच आता दुसरीकडे अस्मिता जॉब इंटरव्ह्यूसाठी गेलेली असते. जॉब इंटरव्ह्यूसाठी गेलेली अस्मिताना आता जरा बेचैन असते की त्याला जॉब भेटतोय की नाही. पण तिथे असणारा मॅनेजरने आता अस्मितालाही जॉब दिलेला असतो आणि अस्मिताला तो म्हणत असतो की आपल्याकडे वर्क फ्रॉम होम नाही आहे. म्हणजे तुम्हाला बाय आहे असं तुम्ही म्हणताय. मग तेव्हाच अस्मिता म्हणत असते की हो मला बाय आहे पण मी करू शकते मॅनेज. मग तेव्हाच ना अस्मिताला सांगितलं जातं की ठीक आहे तुम्ही मग जॉईन होऊ शकता. सॅटर्डे संडे सुद्धा अस्मिताला सुट्टी असतेच. अस्मिताला जसं सगळं काही पॅकेज होतं ना अगदी मनाप्रमाणे आणि तिला पॅकेज वगैरे मिळालेलं होतं या कंपनीमध्ये. त्यामुळे अस्मिता खूप जास्त ना खुश होती, हॅप्पी होती. तेच आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. तेव्हाच प्रतिमा आत्यासुद्धा असते. प्रतिमा आत्या आता सायलीला म्हणत असतात की तुला काही झालंय का? तुला प्रॉब्लेम येतोय का काही? तेव्हा आता प्रतिमा आत्यांना सायली म्हणत असते की नाही सहज म्हणून. मग तेव्हाच ना प्रतिमा आत्या ते भूतकाळातील गोष्टी सांगत असतात आणि त्या हेही म्हणतात की खरंतर मलाही या सगळ्या गोष्टी जाणवत नव्हत्या. पण नंतर हळूहळू सगळ्या गोष्टींची भीती गेली आणि सगळं काही स्पष्ट दिसायला लागलं. मग तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की जेव्हा प्रतिमाने या सगळ्या गोष्टी आठवत नव्हत्या तेव्हा आपण हा सगळा सीन जो आहे तो रिक्रिएट केला होता. तेव्हाच या सगळ्या गोष्टी त्याला आठवल्या. मग तीही विचार करत असते मनातल्या मनात की जर माझ्या बाबतीतही तसं झालं म्हणजे मीही हा सीन माझ्या बाबतीतला रिक्रिएट केला तर माझीही मेमरी पुन्हा येऊ शकते असे सुद्धा मनातपासून तिला कुठेतरी वाटत असते आणि त्यासाठी ती थोडासा विचार करत असते. तेव्हाच आता अर्जुन जो आहे तो मात्र आता सायलीकडे बघत असतो. सायलीच्या मनात काहीतरी चाललंय हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असत. प्रतिमा आत्या आता म्हणत असते की चल आता मी जेवणाच बघते, मी तेच विचारायला आले होते आणि इथेच बोलत बसले. बघ असंही आता इकडे असणारी प्रतिमा आत्या सायलीला आणि बोलत असतात. मग सायली म्हणत असते की ठीक आहे प्रतिमा आत्या सायलीला सांगतात की जास्त वेळ विचार करत बसू नको, आराम कर, कारण तुला या सगळ्यामध्ये ना आरामाची सुद्धा गरज आहे. हे सुद्धा आता प्रतिमा
आत्यांनी म्हटलेलं असतं. तेव्हा आज प्रतिमा, आत्या तिकडून जाताना सायली, अर्जुन जे आहेत ना ते एकत्र बसलेले असतात. आणि सायली, अर्जुन एकत्र बसलेले असताना तिथे ना इथे असलेल जे चित्र ना दिसतं आणि ते चित्र दिसल्याबरोबर आता विचार इथे असलेली ही करत असते प्रतिमा, की हे सगळं काय आहे? अगं हे चित्र आणि हे सगळं काही कोणी केले? तेव्हाच ना, आणि एवढे रबर, मग तेव्हाच ना इकडे असणारा अर्जुन सांगतो की ते काय आहे ना. सायलीला ना डोहाय लागले होते सेंटेड. तर आता एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात तर घरात तर आता सांगायलाच हो, कारण तुला जॉबसाठी बाहेर पडावं लागणार. त्यामुळे घरात आता स्मिताला सांभाळण्याबद्दल तर तुला बोलावंच लागणार आहे. त्यावर आता अस्मिता बोलत असते की हो खरं तर मला त्या सगळ्याच टेन्शन आहे की कसं काय बोलायचं आणि कसं नाही ते. पण तरी सुद्धा ना बोलल्याशिवाय प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत, कारण मला ना आता स्मिथला घरातच सोडून जॉबला जावे लागणार आहे. या सगळ्या गोष्टी मला मॉमशी बोलाव्या लागणार आहे. खरं तर मॉम आज सुद्धा मला बाहेर जाताना खूप काही प्रश्न विचारत होती, पण तिला मी उत्तर देऊ शकले नाही, कारण माझा जॉबच अजून फायनल नव्हता. आणि जर मी आधीच काही सांगितलं असतं ना तर तिने मला बाहेर पडूच दिलं नसतं. आणि म्हणूनच मी या सगळ्या काही गोष्टी नाही सांगितल्या. आणि हे सगळं काही आता चैतन्य ऐकतो. चैतन्य म्हणत असतो की तू पण विचार करतेस, तो बरोबर आहे. एकदा का कल्पना मावशींना ह्या सगळ्या काही गोष्टी कळल्या का मग बघूया आपण तेच. आता इकडे सायली, अर्जुन बोलत असतात तर सायली आणि अर्जुन बोलत असतानाच सायली अर्जुनला म्हणत असते की मला ना जरा तुम्ही एक हेल्प कराल का? म्हणजे मला असं वाटतं ना की माझा जरा ऐका ना. मग आता अर्जुन म्हणत असतो काय? तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते की बघा मला असं वाटतंय की तुम्ही ना एका पॉइंटला असा विचार करा ना की बघा जर प्रतिमा आत्यांना या सगळ्या काही गोष्टी रिटर्न आठवतायत, म्हणजे जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी रिक्रिएट केल्यात तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी आठवतायत. तसंच जर तुम्ही माझ्या बाबतीत केलं तर म्हणजे बघा जर माझ्या बाबतीतला जो ॲक्सिडेंटचा सीन होता तो जर रिक्रिएट केला तर तुम्हाला असं वाटत नाही का की या सगळ्या या काही गोष्टी एकदम व्यवस्थित घडतील असं? मग तेव्हाच ना इकडे अर्जुन म्हणत असतो म्हणजे तुला काय म्हणायचं, या सगळ्या काही गोष्टी आपण रिक्रिएट करायच्यात आणि म्हणजे अपघाताचा सीन नाही. या सगळ्या काही गोष्टी मला मुळात मान्यच नाही आहे असं देखील आता अर्जुन म्हणतो, कारण सायली प्रेग्नेंट असते आणि त्यामुळेच ना अर्जुन या सगळ्याला नकार देत असतो. तेव्हाच ना सायली म्हणत असते की मला कळतं की या सगळ्या काही गोष्टी नको वाटतायत तुम्हाला, पण तरी सुद्धा ना प्लीज ऐका ना मी काय म्हणते. मला ना हे सतत सारखं ना त्याचाच त्रास होतो, पण त्यापेक्षा जर आपण या सगळ्या काही गोष्टी एकदाच फायनल केल्या तर म्हणून मला असं वाटते की एकदाच ना सगळं काही व्यवस्थित होऊन जाऊ दे, मग आपण हा सीन रिक्रिएट करूया. मग हा सीन रिक्रिएट केला ना की या सगळ्या गोष्टी सगळ्या स्पष्ट गोष्ट मला दिसायला लागतील असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन या सगळ्याला नकार देतो. अर्जुन म्हणत असतो की मी कोणतीही रिस्क घेणार नाहीये, कारण मला आतापर्यंत जे काही समजलं आहे ना त्यानुसारच मी सांगतोय की आता या सगळ्या गोष्टींची रिस्क घेणं खूप जास्त महागात पडू शकतं. आणि आताही कोणतीही रिस्क मी घेणार नाही, कारण तुझ्या पोटात बाळ आहे आणि बाळ असताना हे सगळं काही पॉसिबल नाही आहे. सायली आता अर्जुनकडे गयाव्या करत असते, अर्जुनला म्हणत असते की प्लीज ऐकून घ्या, परंतु तरी सुद्धा ना आता अर्जुनना ऐकायला तयार असतो. सायली अगदी पोट तिडकीने अर्जुनला सांगायचा प्रयत्न करत असते. ती त्याला म्हणत असते की प्लीज माझ्या बाळासाठी, आपल्या बाळासाठी एकदा विचार करा. मला मान्य आहे की तुम्हाला या सख्याबद्दल काळजी वाटते, तुम्हाला हेच वाटतं की आपल्या बायाबाबत काहीतरी होईल, पण नका विचार करू तसा. आपल्या बायाची मी विशिष्ट पद्धतीने काळजी घेईन, त्याला काही होणार नाही असं देखील आता सायली अर्जुनची समजूत घालत आता बोलत असते. सायली
जेव्हा अर्जुनची समजूत घालून या सगळ्या काही गोष्टी बोलते तरी सुद्धा अर्जुनला या गोष्टी मान्य होत नसतात. तो नाहीच बोलत असतो. सायली त्याच्याकडे अक्षरशः हात जोडत असते, रडत असते. त्याच्याकडे बघून म्हणजे तिला असं वाटत असतं की निदान अर्जुन या सगळ्यासाठी तेव्हा तरी तयार होईल. पण अर्जुनने या सगळ्यासाठी पूर्णपणे नकार दिलेला असतो. म्हणजेच त्याचं म्हणणं असं असतं की नाही, कारण त्याला माहिती आहे की या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सायलीला त्रास होऊ शकतो. जसं की प्रतिमाहत्यांना सुद्धा तेव्हाच तर सगळं काही आठवायला लागलं होतं. म्हणूनच सायली ही तसाच विचार करत असते. पण अर्जुनला या सगळ्या काही गोष्टी मान्यच नसतात. अर्जुनने सरळ सरळ नकार देऊन टाकलेला असतो. मग आता अर्जुन एवढा नकार देतो ना, तेव्हा मात्र आता सायलीला वाईट वाटतं. तिला असं वाटत होतं की निदान ना सायलीला असं वाटत होतं की अर्जुन आपल्याला समजून घ्यावं. पण अर्जुन काही केल्यास समजून काही घेत नसतो आणि यामुळेच ना हे सगळं काही होत होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुनने समजून घेतलं असतं तर खरंच या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, त्या चांगल्या झाल्या असता. ही विचारणा आता इथे असणारी सायली करत असते. पण अर्जुन ना बाळाचा विचार करत होता. त्यामुळे अर्जुन नाही बोलला होता. तर अर्जुन निघून गेल्यानंतर सायली ना एकटक आरशामध्ये बघत असते आणि ती आपल्या पोटावर हात ठेवून आपल्या बाळासोबत गप्पा मारत असते. आपल्या बाळाला सांगत असते की मला माहिती आहे रे बाळा, तुझी काळजी खूप जास्त आहे. खरं तर ना मला असं वाटतं की बाबांना तुझी काळजी आहे म्हणूनच तर बाबा नाही बोलतात. पण तू नको हे करूस, कारण मला माहिती आहे ना की तुला सुद्धा या सगळ्याचा त्रास होतोय. पण आपण यावर बघूया काही मार्ग निघतोय का. ती आता म्हणत असते की बाबांना आपली काळजी वाटते म्हणूनच तर बाबा या सगळ्यासाठी आपल्याला नाही बोलतात. जर सगळं काही ओके झालं असतं ना तर काही प्रश्नच नव्हता. मग तेव्हाच ना ती आता पोटावर हात ठेवून बाळासोबत बोलत असते. तर पुढील भागामध्ये आता जबरदस्त असा सीन पाहायला मिळतो ज्यामध्ये अर्जुन जो आहे तो या सगळ्यासाठी तयार झालेला असतो. अर्जुन रूममध्ये येतो आणि सालीला सांगतो की मी तयार आहे या सगळ्यासाठी. फक्त तुला पटपौर्णिमेच्या गिफ्ट म्हणून मी तुला हे सगळं काही करायला तयार आहे. पण या सगळ्यामध्ये बाळाची सुद्धा काळजी घ्यायची आहे. असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो. आणि जेव्हा अर्जुन सायलीला या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा सायली खूप जास्त खुश होते. कारण सायलीला हा सीन रिक्रिएट केल्यानंतर तिला सगळं काही स्पष्ट आठवेल की याबद्दल पूर्णपणे शाश्वती असते. त्यामुळे ती आता अर्जुनने हे बोलल्यानंतर खूप जास्त खुश होते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.